नमस्कार, मी डॉक्टर संगीता. हीलिंग टच या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण विद्यार्थी किंवा एखादं गोल जे ठरवतात, स्पेशली विद्यार्थी ठरवतात मार्कांच्या बाबतीत, किंवा कोणीही ठरवू शकतं आपलं ध्येय आहे आणि त्या पद्धतीने वेळापत्रक बनवतात आणि ते फॉलो नाही होत, ह्याबाबत आपण इन्स्पिरेशनल किंवा मोटिवेशनल काय कमी पडतं आणि काय चुका होतात ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याचदा माझ्याकडे विद्यार्थी घेतात आणि ते म्हणतात की आम्ही छान वेळापत्रक बनवलं आहे, आमची मार्क खूप मिळवण्याची इच्छा आहे, फर्स्ट क्लास मिळवण्याची इच्छा आहे, कोणाला टॉपर होण्याची इच्छा आहे, परंतु आम्ही ज्या पद्धतीने टाईम टेबल बनवले त्या पद्धतीने ते फॉलो होत नाही, किंवा झालं तर ते 1 ते 2 दिवस होतं आणि मग ते तसंच राहतं, पण इच्छा मात्र असते. मग यासाठी बरीचशी वेगवेगळी शारीरिक मानसिक कारणं पण असू शकतात, आळस येण्याची, फिजिकल किंवा माइंड लेवलला, पण आपण ती नंतरच्या भागात बघूयात. सुरुवातीला आपण बघूयात की मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन किंवा ज्याला प्रेरणा म्हणू आपल्याला का कमी पडते, किंवा जर ती मिळत असेल तर ते कुठून मिळेल. तर मला असं वाटतं की सेल्फ इन्स्पिरेशन म्हणजे स्वतःकडून आलेलं मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन हे एक भाग असतं, आणि ॲक्वायर्ड इन्स्पिरेशन म्हणजे दुसऱ्यांकडून आपण मिळवतो, जे की लेक्चर्समधून, आपल्या गुरूंच्या माध्यमातून, किंवा एखादं स्वप्न पाहून, किंवा आपल्या कोणी आयडियल व्यक्ती असते, आदर्श व्यक्ती असते, त्यांच्या मागे मागे त्यांनी वागल्यासारखं बघून अशा पद्धतीने आपल्याला नेहमी आपल्या कामासाठी प्रेरणा मिळत असते. म्हणून मी ह्याचे 2 भाग केलेत, एक सेल्फ इन्स्पिरेशन आणि एक ॲक्वायर्ड, म्हणजे एक आपल्याकडे आहे ते इन्स्पिरेशन आणि एक आपण दुसरीकडून घेतो ते इन्स्पिरेशन. मला असं वाटतं की सेल्फ इन्स्पिरेशन असतं ते खूप परमनंट असतं, नेहमीसाठी असतं, आणि ॲक्वायर्ड असतो किंवा दुसरीकडून आपण जे इन्स्पिरेशन घेतो, म्हणजे अशा माध्यमातून घेतो, सोशल मीडियातून घेतो, किंवा एखादी इन्स्पिरेशनल स्टोरी, प्रेरणादायक एखादी छान कथा बघून घेतो, मग ती वृत्तपत्रातली असेल, आपल्या आजूबाजूची असेल, तिथून घेतो, दॅट इज ॲक्वायर्ड. आणि मग हे बाहेरून आलेलं इन्स्पिरेशन असतं आणि ते मे बी टेम्पररी असू शकतं. म्हणून टेम्पररी किंवा ॲक्वायर्ड इन्स्पिरेशन हे आपण घ्यायला काहीच हरकत नाही, वेळोवेळी घेण्याची गरज असतेच. परंतु जर आपल्याला ते इन्स्पिरेशन कायमसाठी हवं असेल आणि आपल्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी असेल किंवा व्यापारी असेल किंवा कुठलाही व्यवसाय असेल, तर तो वृद्धिंगत करण्यासाठी, उत्तरोत्तर यश मिळवण्यासाठी आपल्याला सेल्फ इन्स्पिरेशनची गरज असते आणि ते आपल्या आतूनच येतं. सो ते नेहमी जागृत ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करायला लागतात. म्हणून आठवड्यातून, महिन्यातून, 15 दिवसातून तुमच्या कपॅसिटी प्रमाणे ॲक्वायर्ड इन्स्पिरेशन किंवा दुसऱ्या बाजूने किंवा बाहेरून येणारं प्रेरणास्थान आपण जरूर घ्यावं, त्यांची वाक्य ऐकावी, त्यांच्या कथा ऐकाव्यात प्रेरणादायक. परंतु हे सगळं करत असताना सेल्फ इन्स्पिरेशन, सेल्फ मोटिवेशनवरती जास्तीत जास्त भर द्यावा. म्हणजे काय करायचं, ते सेल्फ मोटिवेट होत असताना आपण नेहमी आपल्या स्वतःला जागरूक ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला कुठल्या क्षेत्रात यश मिळवायचं आहे, कशा पद्धतीने मिळवायचं आहे, आणि त्याच्या रिलेटेड टाईम टेबल. मला असं वाटतं की विद्यार्थी जेव्हा टाईम टेबल बनवतात तेव्हा ते खूप उत्साहात असतात. श्री गणेशा खूप मोठ्या प्रमाणावर खूप उत्साहाने करतात आणि त्या पद्धतीने ते फॉलो होत नाही किंवा ॲक्शन्स प्लॅन येत नाहीत. प्लॅन करणं जितकं गरजेचं आहे तितकंच त्याच्यावर कृती करणं पण फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत त्या प्लॅनला आपण सक्सेसफुल करू शकत नाही किंवा यशस्वी करू शकत नाही. आणि म्हणूनच तो प्लॅन सक्सेस व्हायचा असेल तर सुरुवातीला डोक्यात 100% न धरता आपण ते सोमवार ते रविवारचं टाईम टेबल केलं असेल तर मला वाटतं की त्या टाईम टेबलमध्ये तुम्ही सुट्टी पण घ्यावी. म्हणजे सोमवार ते शुक्रवार करा किंवा सोमवार ते शनिवार करा, जे आपले 7 वार आहेत, त्या 2 डेजचा ब्रेक किंवा 1 डेची सुट्टी घ्या. म्हणजे तुम्हाला एक ब्रेक आहे, तुम्हाला त्या काळामध्ये मनोरंजन असेल, रिलॅक्सेशन असेल, ते करायचं आहे हे कळेल. बऱ्याचदा असं होतं की आपण टाईम टेबल बनवतो आणि त्याच वारी खूप एखादं 4-5 तासाचं काम करतो आणि मग रिलॅक्सेशनमध्ये वेळ जातो, आणि दुसऱ्या दिवशी पण आपण बऱ्याचदा असं करतो आणि मग ते टाइम टेबल फॉलो होत नाही, आणि त्यावेळेला ते केलं नाही म्हणून मग दुसरी वेळ पण पाळायची नाही असं होतं. तर जर टाइम टेबल प्रमाणे एखादा तास दुसरा तास चुकला असेल तर तिसऱ्या तासाचं जे आहे त्या पद्धतीने फॉलो करणं, ना की 100% फॉलो होत नाही म्हणून 0%वरच जाऊ नये. तर 0%वरनं आपली गाडी हळूहळू 10, 20, 30 आणि हळूहळू 100कडे न्यावी. बऱ्याचदा असं होतं की आपण आज फॉलोच नाही केलं, मग उद्यापासून करूया. त्यापेक्षा आज जर 2-3 तासाचं काही कारणामुळे तुमचा टाइम टेबल
फॉलो नसेल झालं तर तुम्ही जरूर बाकीचे तास आहेत 24 तास जे काही तुम्ही टाइम टेबल लिहिलेलं असतं ते जरूर फॉलो करणं गरजेचं आहे. 1-2 तासासाठी तुम्ही पूर्ण टाइम टेबलवर त्याचा परिणाम करू नये. ही पहिल्यांदा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी, म्हणजे तुम्हाला तुमचं जे टाइम टेबल असेल ते फॉलो होईल. त्यामुळे पहिल्यांदाच 100%चं गोल ठेवण्याच्या ऐवजी 70-80% किंवा हळूहळू आपण टाइम वाढवत जाणं गरजेचं आहे. स्वतःलाही वेळ देणं गरजेचं आहे की आज टाइम टेबल केलं, उद्या ॲक्युरेट फॉलो होईल किंवा 24 तास आपण अंमलात आणू हे आपल्याकडनं एक्सपेक्टेशन हाय ठेवतो आणि मग ते झालं नाही फॉलो की आपण 0वर येतो. तर माझं असं मत आहे की 0वर अजिबात आपण यायचं नाही. ॲटलिस्ट 0वरून आपली गाडी हळूहळू पुढे ढकलायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेल्फ मोटिवेटेड होऊ शकता. त्याचबरोबर आपण पनिशमेंट आणि रिवॉर्ड हे टेक्निक वापरलं तर आपलं टाइम टेबलप्रमाणे अगदी सोपं होऊ शकतं. आपण ज्या पद्धतीने आपलं टाइम टेबल केलं आहे ते जर आपण आज फॉलो केलं तर आपल्या स्वतःसाठी रिवॉर्ड म्हणजे आपण स्वतःसाठी शाबासकी देणं, छोटंसं बक्षीस देणं, मग ते छोटंसं आईस्क्रीम असू दे किंवा तुम्हाला वाटेल ते तुम्ही छोटी मोठी गोष्ट करू शकता, याला म्हणायचं रिवॉर्ड. आणि जर तुम्ही एखाद दिवशी फॉलो नाही केलं तर त्या दिवशी पनिशमेंट म्हणजे अगदी त्या दिवशी तुम्ही जेवण कमी करणं, झोप कमी घेणं किंवा तुमची जी मनोरंजनाची गोष्ट आहे किंवा स्क्रीन टाईम आहे आता ती मोठी पनिशमेंट असू शकते की तो टाळणं किंवा तो कमी करणं. तर अशा छोट्या मोठ्या तुम्ही रिवॉर्ड आणि पनिशमेंट टेक्निक जर वापरल्या तर तुम्ही नक्की सेल्फ मोटिवेटेड राहाल. दुसऱ्याकडून प्रेरणा घेणं अतिशय चांगलं आहे, पण सेल्फ मोटिवेटेड राहणं हेही खूप चांगलं आहे की जे आपण परमनंट करू शकतो. आणि म्हणून नेहमी मोटिवेटेड राहा आणि सेल्फ इन्स्पिरेटेड राहा. सेल्फ इन्स्पिरेशन घ्या आणि सक्सेस व्हा.